नमस्कार, मी समाधान मनसळे लोकमध्ये आपलं स्वागत आहे। संध्याकाळी 3 वाजल्यापासून या ठिकाणी पालखी या ठिकाणी येत आहेत वगैरे आणि विशेषतः बघायला गेलं तर गोपाळपूरचा हा काला या ठिकाणी होतो आणि विशेषतः या पालख्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि संत नामदेव महाराजांचे या ठिकाणी 17वे वंशज विठ्ठल महाराज आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधतो। तर कशा पद्धतीनं हे काला असतो वगैरे। महाराज नमस्कार। रामकृष्ण। तर हे कशा पद्धतीनं काला असतो आणि अगोदरच्या ह्याच्यामध्ये ना आताच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो लोकसंख्येमध्ये? नाही, हा जो काला गोपाळपूरचा काला ज्ञानोबा नामदेवापासून चालत आलेली परंपरा आहे। पंढरपूरची यात्रा आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग, ही यात्रा पंढरपुरात आहे, पण त्या यात्रेची सांगता गोपाळपूर क्षेत्राला आहे। या क्षेत्राचं काय महात्म्य? हे क्षेत्र सामान्य नाही। जेव्हा परमात्मा द्वापार युगामध्ये कुंडलिकराय करता म्हणून पंढरपूरला आले, तेव्हा पहिल्यांदा आले विष्णुपद गोपाळपूरला। इथं देवाचे सगुण साकार परमात्म्याचे पावलं उठलेले चिन्ह आहेत। त्या चिन्हाचा आधार घेऊन इथं परमात्मा थांबले, इथं थांबून परमात्म्याने जेवण केलं। तेव्हापासून ह्या स्थानाला गोपाळपूर म्हणतात। परमात्मा एकटे आले नाही, सवे आणला गोपाळांचा मेळा, सगळ्या गोपाळासहित पंढरपूरला आले। तेव्हापासून ही परमात्म्याची परंपरा असलेली यात्रा पंढरपूरला होते देवाची, पण त्या यात्रेची सांगता गोपाळपूरला होते। गोपाळपूरला भगवान कृष्ण परमात्म्याचं सगुण चरित्र गाऊन ह्या यात्रेची सांगता केली जाते। पूर्वीच्या काळाच्या मानाने, लोकसंख्येच्या मानाने आणि आताच्या लोकसंख्येच्या मानाने आता खूप सुधारणा चांगली झालेली आहे। आता ग्रामपंचायत गोपाळपूर वारकऱ्यांच्या सेवेकरता खूप झटतंय, खूप चांगली त्यांनी सोय यावर्षी चांगली केली सोय अशीच। तर नवीन पिढी याच्यामध्ये डेव्हलप होते, पण अजून नवीन पिढी याच्यामध्ये आली पाहिजे। हे आपला वारसा, जसा तुम्ही आजपर्यंत वारसा इथपर्यंत चालत आलेला आहे, तर अजून हा वारसा पुढे जाण्यासाठी काय म्हणा? हा जो काला अनादीच आहे, त्याला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांची भागवत भामदास महाराजांचं प्रमाण आहे गोपाळपुरी केला काला। तेव्हापासून आलेली चालत परंपरा। आज माझे नामदेव महाराजांची 17वी पिढी आहे, माझी मुलं पुतणे 18वी पिढी आहे। जसं संतांनी मार्ग घालून दिला त्या मार्गाने जर का आपण अवश्य चाललो, आपला कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। तरुण पिढीला माझं एवढं सांगणं आहे की कुठंतरी एक सत्सद्विवेक बुद्धी ठेवून आपल्या परंपरा आपण जपल्या पाहिजे, ह्याच्याकरता उद्युक्त व्हायला पाहिजे। त्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे। तुम्ही शिका, भरपूर एज्युकेशन व्हा, शिक्षण घ्या। आजच्या बाजारात, जगाच्या बाजारात शिक्षणाशिवाय पर्याय नाही, पण शिकलं म्हणजे आपली परंपरा थोटांड आहे असं न मानता आपल्या परंपरेला सुद्धा काहीतरी एक शास्त्रीय आधार आहे, बौद्धिक आधार आहे, तो आपण सांभाळला पाहिजे। सगळ्यांनी आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य। अगदी बरोबर विठ्ठल महाराजांनी म्हटलंय की शिक्षण शिका, शिकण्याबद्दल दुमत नाहीये, परंतु शिकल्यानंतर जी आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीचं जपन करणं फार महत्वाची गोष्ट आहे, किंवा त्या संस्कृत बोट न ठेवणं महत्वाची गोष्ट आहे। कारण की शिक्षण हे सर्वश्रेष्ठ आहे, परंतु आपली संस्कृती जर राहिली नसेल तर तो शिक्षण आणि तो माणूस त्याचा काही उपयोग नाही। त्याच्यामुळे नवीन पिढीनं या संस्कृती चालवण्यासाठी सज्ज झालं पाहिजे, आलं पाहिजे, तरच हे सर्व चालणार आहे। या ठिकाणी थांबतोय।